माध्यमातून मात्र आमच्या आयोजन समितीला लाभलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. सध्या आपण वळतोय या स्पर्धेच्या सेमीफायनल नंबर 2 कडे, ज्या ठिकाणी मात्र आता या 2 विजेत्यांमध्ये आपण वळत आहोत. मैदानाच्या आतमध्ये सलमान सोलंकी आणि त्यांच्या जोडीला मात्र विकी सिंग असे सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 5 षटकांचाच सामना असणार आहे. आशिष आहे, चला चुकीची दुरुस्ती या ठिकाणी करतोय. सलमान सोलंकी आणि आशिष डावकुरे आताचे फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या षटकासाठी मात्र गिरीश कोचरेकर. आणि आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तालुका अध्यक्ष सन्माननीय रवींद्र गवळी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करेन. दरम्यान या वेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका तिकडे बघायला मिळतो. सलमान सोलंकीच्या बॅटमधून मात्र हा दुहेरी धावेसाठी 2 धावांचा फटका येतोय. सामन्याला मात्र सुरुवात झाली आहे. आता मात्र आक्रमक पवित्रा या ठिकाणी स्वीकारला जातो. सलमान सोलंकी आज चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतात आपल्या स्थानिक संघाकडून खेळत असताना. कॉइन बॉक्स गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे, या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका तिकडे मात्र मिसफील्ड बघायला मिळेल. अलॉंग विथ कार्पेट बॉल मात्र स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि येतोय हा पहिला खणखणीत चौकार या मॅच मधला सलमान सोलंकीच्या बॅटमधून. आलेल्या चौकारानंतर मात्र पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातो. थोडं मिसफील्ड झालं या वेळेला. कव्हर पॉइंटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मात्र खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र मिस्टेक्स होत आहेत. तिथून मात्र 4 धावा मिळाल्या मागील बॉलवर. या वेळेला मात्र चांगला टप्पा पाहायला मिळतोय गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून. नेहमीच गिरीश कोचरेकर यांच्यासाठी म्हटलं जातं की अचूकतेचं माहेरघर त्या गोलंदाजाचं नाव गिरीश कोचरेकर, कारण या गोलंदाजाकडे एक चांगली लाईन आणि लेंथ आहे, चांगला टप्पा आहे. आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी गवळी साहेबांचा सत्कार मात्र या ठिकाणी करण्याची विनंती असणार आहे. गुंजन सत्वदीर यांना मी सन्माननीय गुंजन सत्वदीर साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय रवींद्र गवळी साहेबांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती आपण आपल्या आयोजन समितीच्या वतीने पार पाडायचा आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका तिकडे मात्र एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतंय. सलमान सोलंकी या चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र दरम्यान इथे पूर्ण होतोय आणि एकेरी धावेसोबत संघाची एकूण धावसंख्या 7 धावा. एक चौकार तिथे आपल्याला बघायला मिळाला. पाच वाजून 33 मिनिटं सेमीफायनलच्या सामन्याला मात्र झालेली सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. सलमान सोलंकीच्या बॅटमधून एक चौकार. नवीन गोलंदाजाला मात्र आता या बॉलिंग मार्क वरती आलेला आपण बघतोय. शाहरुख सध्या ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय. लोअर फुलटॉस बॉल बैठक फटका लॉंग ऑनच्या दिशेला आणि पंचांकडून मात्र 4 धावांचा इशारा. चांगली दिशा निवडली गेली आहे सलमान सोलंकीच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडूवरती मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन बघायला मिळालं. गुडघा टेकलाय आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार.
धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 धावा. या वेळेला मात्र हा ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा चेंडू, त्याच्याबरोबर कोणतीही छेडछाड करण्याचा इरादा नव्हता सलमानचा. निर्धाव चेंडून मात्र सांगता होते. अगोदर आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे एक चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन सध्या आपण जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत, अतिरिक्त धाब्याची घोषणा होते. निर्धाव चेंडूंचा अभाव आहे. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याच्या इराद्याने आज हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूला आशिष आहे, एका बाजूला सलमान सोलंकी आहे. सिंगल तरी प्रत्येक बॉलवर घ्यायची हा इंटेंट आहे या दोन्ही फलंदाजांचा. 13 धावा बिनगडी बाद. आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधनं पूर्ण झालाय. 8 चेंडूत 12 वरती मात्र आपण जर पाहिलं तर सलमान फलंदाजी करतोय. आशिष मात्र अजूनही आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडू शकलेलं नाहीये. शाहरुख आता सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा त्याने खर्च केल्यात. 5 षटकांचा हा सामना आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला फटका तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक मात्र सलमानला देण्याचा प्रयत्न, कारण सलमान एका बाजूने नक्कीच आक्रमक फलंदाजी करतोय तर त्याला स्ट्राईक जास्तीची देणं कुठेतरी गरजेचं समजतायत. त्यांच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर आशिष आहेत. आता मात्र आशिषनं आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. शाहरुख 7 धावा खर्च करतोय आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. आणि दरम्यान यावेळेला रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. बघूया त्या किती धावा मिळत आहेत. मला वाटतं धावून धावा यावेळेला घ्याव्या लागणार आहेत. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बघतायत बॉलकडे, तोपर्यंत तिथे 3 धावा तर अगदी इझिली कंप्लीट केल्या गेल्या. दहा धावा या ओव्हरमधून आतापर्यंत खर्च केलेत. 17 धावा स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाजांमध्ये आपसात चर्चा चालू आहे. सलमान सोलंकी आणि आशिष. ओव्हर मधले 4 चेंडू पूर्ण झाले. दुसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. दरम्यान या वेळेला मात्र डिक्लेअर कडे बॉल जाईल. एकच धाव मिळते. धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. 9 चेंडूत 15 वरती सलमान आहे. आशिष मात्र 2 बॉल 2. 11 धावा आतापर्यंत शाहरुखनं खर्च केले आहेत या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आशिषच्या ओव्हर मधला. शर्विल कॉप्स कडून मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळत असताना. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा मात्र पॉईंटच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. बॅकवर्ड पॉईंटला दिशेला मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतोय. बाउंड्री मात्र खूप मोठी आहे तिकडची तसं बघायला गेलं तर. आणि मला वाटतं पंच काय निर्णय देतील याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे. पंच त्या ठिकाणी नक्कीच बॉलकडे बघतायत, पण हा निर्णय देणं थोडंसं कठीण होतं. पंचांकडून एक धाव डिक्लेअर घोषित केली जाते. ओव्हरची मात्र समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सेमीफायनलचा सामना आहे. उपांत्य फेरी क्रमांक 2 आजच्या दिवसातली आपण बघतोय. प्रभादेवी परिसर अंतर्गत मात्र 8 संघांमधून मात्र आता सेमीफायनल मधून कोण फायनल गाठतंय. आज सकाळच्या सत्रामधून पहिल्या 4 संघाच्या गटातून आपण जर पाहिलं तर जेपी वॉरियर्स हा संघ फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळाला. आता या खालील
आपण जर पाहिलं तर 4 संघांमधून म्हणजे दुसऱ्या 4 संघाच्या गटातून मात्र कोणता संघ फायनल गाठतोय ते आपल्याला पाहायचंय. सध्या मात्र ही सेमीफायनलची मॅच आहे. एका बाजूला रिया 11 प्रभादेवी आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर शर्विल कॉप्स या नावाने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपल्याला बघायला मिळतोय. गिरीश कोचरेकर सध्या आपण पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती बघू शकाल. 2 ओव्हर दरम्यान बिनगडीबाद 19 धावा जमवल्या गेल्या त्या रिया 11 प्रभादेवी संघाच्या सलामीच्या फलंदाजांकडून. फलंदाजीसाठी सलमान सोलंकी आणि जोडीला मात्र आशिष असे 2 फलंदाज आपण बघितले. सलमान मात्र वैयक्तिक 9 चेंडू 15 धावांवरती फलंदाजी करतोय, तर आशिष 3 चेंडू 3 धावांवरती फलंदाजी करत असताना 9.50चा करंट रन रेट आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 48 पर्यंत म्हणजे जवळपास 50 धावांपर्यंत मजल मारण्याची शक्यता. आणि दरम्यान या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. हा अल्टीपल्टी आणि बॉलला केलंय सीमारेषा पार कल्टी. गिरीश कोचरेकर यांच्या पहिल्याच बॉलवरती खण 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 खणखणीत षटकार. लाजवाब फटका होता. काय टायमिंग केलंय, काय एक्झिक्युशन बघायला मिळतंय या फटक्यामध्ये. प्युअर क्लास बघायला मिळेल या फटक्यामध्ये. ताकद होती, नजाकत होती, चांगलं टेक्निक, त्याचबरोबर पूर्ण ताकदीचा वापर, अप्रतिम टायमिंग, ते खूप महत्वाचं होतं आणि सर्व काही बघायला मिळालं त्या फटक्यामध्ये. चांगला स्ट्रोक खेळला. यावेळेला मात्र 2 धावा मिळतील. सरळ हाताने मात्र आतापर्यंत फटका असा इतक्या लांब मारला गेला नव्हता. तो फटका मात्र उलट्या बॅटने उलट्या हाताने खेळून दाखवलाय सलमान सोलंकीने. ही ताकद आहे या फलंदाजाची. एक दमदार षटकार आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर पुढच्या चेंडूसाठी. या वेळेला मात्र बॉल पाठीमागच्या बाजूला बॅनरवरती जाऊन आदळला आहे. तिकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकच धाव मिळेल. सिंगल आणि मध्येच एखादा मोठा फटका. एकूण स्कोर जर आपण पाहिला तर 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 28 धावा. 200च्या स्ट्राईक रेटनं सलमान सध्या बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 24 धावांवरती. 100च्या स्ट्राईक रेटनं आशिष 3 बॉल 3 धावा त्याने सुद्धा बनवलेत. पण जास्तीची स्ट्राईक मात्र सलमानला देण्याचा इरादा आहे. चांगला प्रयत्न आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक तो सातत्यपूर्ण सलमानला देत आलाय आतापर्यंत. गिरीश कोचरेकर यांच्या गोलंदाजीची चर्चा करायची झाली तर एक षटकार, एक डबल, एक सिंगल. 1.3 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी खर्च केल्या. कोणताही विकेट मात्र आतापर्यंत गोलंदाजांना पटकावता आलेला नाहीये. या वेळेला मात्र हा प्रेशर आहे गोलंदाजावरती बनवलेला. पण तसं बघायला गेलं तर गिरीश कोचरे सुद्धा एक कसलेले गोलंदाज आहेत. दांडगा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. पण काही वेळेला असं घडतं ज्या वेळेला एखादा मोठा फटका समोरचा फलंदाज एखाद्या गोलंदाजावरती लगावतो त्यावेळेला मात्र कुठेतरी एखादा वाईट बॉल टाकून त्या फलंदाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा. ही रणनीती सुद्धा असते काही वेळेला. दरम्यान या वेळेला फ्रंट फुटवर येऊन समोरच्या दिशेला सरळ बॅटनं खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलला अडवण्यासाठी होय नक्कीच चांगला प्रयत्न. 2 धावा तर धावूनही काढल्या गेल्यात. पण बघा जिथे डिक्लेअर मध्ये गेला असता तर 2 मिळाले असते, तिथे मात्र इथे बॉलला अडवल्यानंतर 3 मिळाले. या तिहेरी धावेसोबत मात्र 2.4 चेंडू नंतर 32 धावा. बिनगडीबाद 32 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सिंगलचा प्रयत्न. स्ट्राईक मात्र जाईल ती सलमानकडे. शेवटचा बॉल मात्र आता या ओव्हर मधला बाकी आहे. स्कोर जर पाहिला तर या तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला असताना बिनगडीबाद 33 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. हा नक्कीच. आणि अद्वैत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बॅनरवरती जर एखाद्या फलंदाजाने षटकार ठोकला तर विजयजी सोनवणे यांच्याकडून मात्र त्या फलंदाजाला 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलं होतं. आतापर्यंत मात्र या ठिकाणी आपण एकही असा फटका बघितलेला नाहीये जो बॅनरवर जाऊन आदळलाय. 33 धावा. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3 आणि या बॉलवरती मात्र दांडी गुल केली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सलमान सोलंकी यांचा. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय पण शेवटच्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय.
अशा पद्धतीने मात्र पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि हा पहिला विकेट मात्र गिरीश कोचरेकर यांच्या खात्यामध्ये टीमला मिळालेला हा पहिला यश, पहिला विकेट. आणि अशा पद्धतीने मात्र 3 ओव्हर नंतर 11ची सरासरी, 1 गडी बाद, 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 14 बॉल 27 धावांची नाबाद खेळी करायच्या दिशेने वाटचाल करत होता, पण या वेळेला मात्र सलमानची विकेट पटकावली गेली गिरीश कोचरेकरच्या माध्यमातून. तर 3 ओव्हरचा खेळ संपतोय, 11ची सरासरी, बिनगडी बाद होता आतापर्यंत 33 आणि या विकेट नंतर मात्र आता तो आकडा बदललाय, 1 गडी बाद झालाय, 33 धावा. एक विकेट आणि 33 धावा आतापर्यंत. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. सेमीफायनलची मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेळेचंही भान राखावं लागेल. सध्या आपण जर पाहिलं तर 5:44 झालेली आहेत. 5:45 वाजलेत. फायनल मात्र उजेडात अंधार पडण्यापूर्वी मात्र खेळून आपल्याला पारितोषिक वितरण सुद्धा पार पाडायचंय. नाही, चांगली बॅटिंग केली सलमान सोलंकीने सुद्धा. एक चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमसाठी. आता उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावा जमवतील नव्याने येणारे फलंदाज ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आशिषच्या जोडीला सध्या नवीन फलंदाज दाखल झालाय, तो सलमानची जागा घेण्यासाठी. विकी सिंग बॉलिंग मार्कवरती, नवीन गोलंदाज हर्षद. हर्षदचा पहिला बॉल टिकलर मध्ये जाताना दिसतोय. एकच धाव या ठिकाणी मात्र घोषित. आतापर्यंत आशिषच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर जेवढेही बॉल त्याने खेळले प्रत्येक बॉलवर तो सिंगलच बनवत आलाय. आणि अशा पद्धतीने मात्र 5 सिंगल त्याच्या खात्यामध्ये आहेत. 5 धावा 5 चेंडूमध्ये त्यांनी बनवले आहेत. 34 धावा, 1 गडी बाद. आता मात्र सलमान बाद झालाय, तर आशिषला मात्र आता नक्कीच आक्रमक व्हावं लागेल. पण तरी सुद्धा आशिषची बॅट मात्र थोडीशी शांत आहे. संयमी खेळ करताना बघायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय या मैदानावरती. आपण जर पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटच्या सामन्यादरम्यान स्वतःला सेट करण्यासाठी बराच वेळ त्याने घेतलाय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आम्ही आभार व्यक्त करतोय. लिखित कदम, त्याचबरोबर विघ्नेश अडारकर, ओमकार राऊळ, KJ, अमित जयस्वाल, सचिन ठाकूर, दिनेश बेर्डे, प्रदीप वाघेला, दिनेश टाकळे, सुशांत परब आणि रॉकी. त्याचबरोबर प्रमुख आयोजक म्हणून रवींद्र जागडे पाटील, दीपकजी पासी, दम्मरक्षित जगताप अशी काही नावं आहेत. आणि दरम्यान एक जबरदस्त कॅच या वेळेला बघायला मिळते. आणखीन एक विकेट मात्र पटकावला जातो या ओव्हरमध्ये. हर्षदच्या माध्यमातून मात्र या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय आणि क्षेत्ररक्षकाचं सुद्धा तितकंच कौतुक आहे या कॅचसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये मात्र पुन्हा एकदा ही कॅच आपल्याला बघायला मिळू शकते. कॉर्नरला मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर हा जबरदस्त झेल टिपला जातोय. शून्याचा चष्मा घालून मात्र आउट होऊन माघारी परतलाय तो विकी सिंग. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिजित काकडे. याच फलंदाजांच्या विकेटसाठी मात्र मगाशी गोलंदाजांवरती पारितोषिक लावली जात होती. या वेळेला मात्र बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर जातो चेंडू, मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेला. एक धावा मात्र नक्कीच घोषित स्वरूपातली. आणखीन एका धावेसोबत संघाचं धावफलक मात्र आता हळूहळू पुढे सरकतंय. सलमान जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत आक्रमकता दिसत होती, मोठे फटके येत होते. पण सध्या 2 विकेट नंतर आपण जर पाहिलं तर धावफलकाचा आकडा कुठेतरी आता मात्र धीम्या गतीने पुढे सरकताना दिसतोय. 36 धावा 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 विकेट्स आतापर्यंत गमावले, ज्यामध्ये सलमान सोलंकी आणि विकी सिंग सारख्या 2 मोठ्या फलंदाजांची नावं आहेत.
या वेळेला सुद्धा एक चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय हर्षदच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल हाताळला जातोय या ओव्हर नंबर 4 मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. फक्त आणि फक्त आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात हर्षदने. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, बॅटचा स्विंग चांगला होता, पण बॉल अधिक वेगानं मात्र हाताळला गेला होता हर्षदकडून. निर्धाव चेंडून मात्र सांगत होते. या वेळेला हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र कव्हरच्या दिशेला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि हा चौकाराचा इशारा मात्र तिकडे आलेला आपल्याला बघायला मिळतोय. संघाची धावसंख्या चौकारासोबत मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 2 गडी बाद 40 धावा. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळते. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते सेमीफायनलच्या या मॅच दरम्यान. जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिले आपण बघत आहात. 11 व 12 एप्रिल 2026 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आज या राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती. काल खुला गटातून आदिती 11 अर्थात फोर्थ स्ट्रायकर या संघानं बाजी मारली आहे. त्यांना 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी आपण देऊन सन्मानित केलं. उपविजेता ठरला होता तो MR स्पोर्ट्स, ज्यांना 30,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी दिली गेली. आज प्रभादेवी अंतर्गत आपण जे 8 संघ बघतोय त्यांच्यासाठी मात्र 25,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आहे. सध्या सेमीफायनल उपांत्य फेरी क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 25,000चा पुरस्कार सोबत आकर्षक ट्रॉफी. उपविजेत्या संघाला 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी असेल. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि प्रत्येक सामन्यादरम्यान मात्र सामनावीराचं सुद्धा पारितोषिक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा. दरम्यान या वेळेला मात्र आता जमिनी लगतचा फटका मिड विकेटकडे गिरीश कोचरेकर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. tenniscricket.in वरती मात्र ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. पंच म्हणून संजयजी मयेकर म्हणजेच लगी सर, त्याचबरोबर सतीशजी कुरूप आणि नौशादजी खान, अजितजी म्हात्रे, अजित शेख असे एकंदरीत वेगवेगळे पंच आपण या 2 दिवसांमध्ये पाहिले. या स्पर्धेला मात्र विशेष सहकार्य लाभलं ते श्रीनाथ ज्वेलर्स, सर्व साहिल भैया देवकर जे आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. न्यूट्रिशन पार्टनर म्हणून स्काय न्यूट्रिशन कुणालजी केरकर, स्पर्धेचे प्रमुख आयोजक रवींद्र जागडे पाटील, दीपकजी पासी, ब्रह्मरक्षित जगताप. त्याच समवेत आपण जर पाहिलं तर लिखित कदम, विघ्नेश अडारकर, ओमकार राऊळ, KJ, अमित जयस्वाल, सचिन ठाकूर, ज्ञानेश बेर्डे, प्रदीप वाघेला, त्याचबरोबर दिनेश टाकळे, सुशांत परब आणि रॉकी. जुगनू सिंग यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. सिंग पॅकर्स सर्व जुगनूभाई यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहेत. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेने हा फटका तिकडे जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल डबल मात्र या ठिकाणी नक्कीच चालू ठेवलेत. अजिबात धावफलकाला मात्र आराम दिलेला नाहीये. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. 50 अधिक धावा नक्कीच बनतील. फायटिंग टोटल बनवायच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, हा डॉट बॉल असेल. 4 चेंडू पूर्ण होत आहेत या शेवटच्या षटकातले. 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय. सिंग पॅकर्सचे सर्व जुगनूबाईंचं सुद्धा मनपूर्वक आभार आज या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांच्याही माध्यमातून मात्र खूप चांगल्या सहकार्याच्या अपेक्षा होत्या आणि त्याच सहकार्यामुळे आज मात्र सातत्यपूर्ण जुगनूबाई यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच सन्माननीय श्री विष्णू बाबूराव पेटा साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे चिटणीस, त्यांच्याही माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगलं सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झालंय. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र हे सर्व मान्यवर, हे सर्व आमचे सहप्रायोजक जे आहेत, ते आमचे स्पॉन्सर, हे सर्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत.
तर सर्वांचं स्वागत आहे. पण दरम्यान शेवटच्या बॉलवर काय घडलंय तर शेवटच्या बॉलवरती मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक धाव काढली गेली आणि एकेरी धावेमुळे धावसंख्या मात्र अर्धशतक पूर्ण होतंय संघाचं. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र आता 51 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो शर्विल कॉप्स या संघाला 51 रन्स टू विन. आज आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय प्रथमेशजी गायकवाड युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांची मात्र उपस्थिती आज या स्पर्धेला लाभते. तर मी नक्कीच प्रथमेशजी गायकवाड साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. सन्माननीय श्री प्रथमेशजी गायकवाड युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांची सुद्धा आज उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावरती झालेली आहे. त्यांचं आगमन मात्र मैदानावर झालेलं आहे. तर मी विनंती करतोय प्रथमेशजी गायकवाड साहेब आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. थोड्याच वेळात आपण मात्र या सेमीफायनल नंबर 2च्या दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. 51 धावांचा पाठलाग मात्र हा सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. तर आपण वळतो मैदानाच्या दिशेने. आज अनेक असे मान्यवर किंग ऑफ जोगेश्वरी सूरजभाऊ पोटे त्याचबरोबर हायकोर्ट वकील सन्माननीय ॲडव्होकेट तुषारजी खंदारे आणि समाजसेवक नूरभाई खान हे सुद्धा आज आपल्या स्पर्धेनिमित्तानं आज मैदानामध्ये उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला मिळतील. तर सर्वांचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक धन्यवाद देणार आहोत, आभार व्यक्त करणार आहोत. सर्वांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी आपण मात्र आता सेमीफायनल नंबर 2च्या दुसऱ्या डावाकडे वळतोय. 51 धावा जिंकण्यासाठी बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण सलामीचे फलंदाज मैदानावरती धाडले गेलेले पाहतोय. गिरीश कोचरेकर आहेत आणि गिरीश कोचरेकरच्या जोडीला आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात ते जर आपला एक राखीव खेळाडू पाठवून देण्याची विनंती असेल दोन्ही संघ. दरम्यान होईल 51 धावांच्या पाठलागाला सुरुवात. तिथे मात्र बॉलिंग मार्क वरती विकी सिंग आपल्याला बघायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी मात्र स्ट्राईक वरती सध्या गिरीश कोचरेकर. विकी सिंगचा पहिला बॉल यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एका धाब्याने मात्र सुरुवात झाली आहे या 51 धावांच्या पाठलागाला. आज आपल्या व्यासपीठावरती मात्र युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष प्रथमेशजी गायकवाड साहेब उपस्थित राहतात. पुनश्च एकदा मी या जागडी पाटील चषक 2026च्या पहिल्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय प्रथमेशजी गायकवाड यांचं. बचावात्मक अंदाजाने हलक्या हाताने खेळलेला फटका आहे. फलंदाजाचं नाव आम्हाला अजूनही कळालेलं नाहीये. वैभव
वैभव राऊत आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. मगाशी आपण वैभव दळवी याला गोलंदाजी करताना बघितलं होतं. आज वैभव राऊत सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. हा फटका मात्र अगदी आपण जर पाहिलं तर नक्कीच आठवण तुम्हाला करून देईल तो अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची. असा काहीसा फटका तिकडे मात्र वैभव राऊतच्या माध्यमातून खेळला गेला. हलक्या हाताने मात्र स्टिअर केलं आणि सिंगल घेतली आहे, सोडून दिलाय. गिरीश कोचरेकर यांना नक्कीच गोलंदाजांची चांगली ओळख आहे. हा टप्पा पडल्यानंतर बॉल कुठे जाईल हे त्यांना बरोबर कळालं होतं आणि यामुळे कोणतीही छेडछाड या बॉल सोबत त्यांनी केलेली नाहीये. अतिरिक्त धावा मात्र त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. या वेळेला मात्र चांगली फिरकी बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला चेंडू, मिडल ऑफ द स्टंप वरून मात्र बॉलला वळवण्याचा प्रयत्न होता विकी सिंग यांचा. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आज विकी सिंग यांचं सुद्धा. मागील मॅच मध्ये सुद्धा विकी सिंगने चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं. 3 विकेट्स त्याने पटकावले होते आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र हा रिव्हर्सचा प्रयत्न, पण त्यावर फक्त एकच धाव मिळू शकते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होईल. लेग बाईटच्या स्वरूपातली ही एक धाव आहे. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नव्हतं, शरीराचा वेध घेतला होता आणि एक धाव मिळवली होती. धावसंख्येच्या आकड्यात बदल होतोय. 4 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातून दरम्यान यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलला मिळाली आणि फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर वैभव राऊत यावेळेला बीट झालाय. बॉल पाठीमागच्या बॅनरवर जरूर जाऊन लागला, पण धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न तिकडे फलंदाजांच्या माध्यमातून केला गेलेला नाहीये. निर्धाव चेंडून सांगत होते शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये धावा झाल्यात, त्या 4 विकेट्स मात्र कोणतीही आलेली नाहीये. आणि तसंच या स्पर्धेला मात्र आता सदिच्छा भेटी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना चिटणीस सन्माननीय श्री विष्णू बाबूराव पेटा साहेबांचं या ठिकाणी मैदानामध्ये शुभागमन होतंय. त्यांचं सुद्धा मी आज आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून ही सर्व मान्यवर मंडळी आज स्पर्धेला भेटी देण्यासाठी ते उपस्थित राहते, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नुकतंच मैदानामध्ये मात्र या ठिकाणी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रथमेशजी गायकवाड आणि त्यात समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे सन्माननीय चिटणीस सन्माननीय विष्णू बाबूराव पेटा साहेबांचं या ठिकाणी स्वागत. दरम्यान गिरीश
स्ट्राईक वरती आहेत. यावेळेला मात्र त्रिफळा चित, चारही मुंडे चित केलंय. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, विकेटचं पतन, खेळाडू बाद. आणि या विकेटसाठी मात्र गोलंदाजासाठी 200 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. शिवा पारकर यांच्या वतीने हे 200 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. आणि विजय सोनवणे यांच्याकडून मात्र या ठिकाणी 201 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे एकूण 400 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे या गोलंदाजाला गिरीश कुचरेकर यांच्या या विकेटसाठी. सध्या बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर बॉलिंग करतोय तो तेजस, आणि तेजससाठी मात्र एकूण 400 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. दरम्यान सन्माननीय सूरजभाऊ पोटे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. नक्कीच किंग ऑफ जोगेश्वरी सूरजभाऊ पोटे यांचं मैदानामध्ये शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या जागडे पाटील चषक 2026 मध्ये पर्व पहिल्या दरम्यान हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांची आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठी मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती उपस्थित राहताना बघायला मिळते. नुकतंच मैदानामध्ये शुभागमन झालं होतं युवा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रथमेशजी गायकवाड, त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे चिटणीस विष्णू बाबूराव पेटा साहेब, आणि आता सध्या आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये शुभागमन होतं ते किंग ऑफ जोगेश्वरी सूरजभाऊ पोटे, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दरम्यान नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये गिरीश कोचरेकर यांची जागा घेण्यासाठी. आणि दरम्यान हा बॉल सुद्धा मात्र पाठीमागच्या बाजूला जातोय. 3 षटकारांसाठी मात्र रोख रकमेचं पारितोषिक आहे. संजय कोचरे यांच्या माध्यमातून संजय कोचरेकर यांच्या वतीने मात्र पप्या वावगेच्या सलग 3 षटकारांसाठी मात्र 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. वैभव दळवी सध्या वैभव राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यान हा वाईट बॉल बहुतेक या ठिकाणी पंच घोषित करतील. होय, नक्कीच या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा सातत्यपूर्ण मात्र या ठिकाणी मान्यवर येत आहेत. त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर हा वाईट बॉल हाताळला गेला पंचांच्या माध्यमातून, मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केले जात आहेत. अतिरिक्त धावेची घोषणा होते. नुकतंच किंग ऑफ जोगेश्वरी सूरजभाऊ पोटे यांचं मैदानाच्या दिशेने शुभागमन होताना आपल्याला बघायला मिळत आहे. समवेत आपण जर पाहिलं तर रवींद्र गवळी साहेब सुद्धा आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, स्वाभिमानी. आणि दरम्यान हा जबरदस्त स्ट्रोक, पण 2च धावा मात्र या बॉलवरती मिळतील. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 14. या धावसंख्येवर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे. ओव्हर नंबर 2चा हा शेवटचा चेंडू असेल. बॉलिंग मार्क वरती सध्या आपण जर पाहिलं तर तेजस, राईट आर्म राऊंड विकेट. या वेळेला मात्र रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडून मात्र ओव्हर नंबर 2ची समाप्ती होईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर हा सामना जिंकण्यासाठी ज्या ठिकाणी मात्र 51 धावा बनवायच्या, जवळपास अजूनही 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे, ती मात्र शर्विल कॉप्स या संघाला. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजून 37 धावा बनवायचे आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र पुनश्च एकदा विकी सिंग. विकी सिंग आपलं वैयक्तिक 2रं षटक घेऊन आलाय. सध्या मात्र स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतं संतोष पावगे अर्थात पप्या पावगे.
सलग 3 षटकारांसाठी मात्र 1000चं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज विकी सिंग यांच्या माध्यमातून इतक्या सहजासहजी मात्र मोठे फटके खेळण्याची संधी नाही देणार विकी सिंग. मॅचचं समीकरण बदलत आहे. 17 बॉल आणि आता 37 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला मात्र बॅटची एज घेतोय आणि सरळ मात्र बॉल स्लिपच्या दिशेला जातोय. तिथे मात्र विकेट किपर पोहोचलाय. स्थानिक खेळाडू आहेत. प्रभादेवी परिसर अंतर्गत मात्र आज 8 संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. मान्यवर सुद्धा आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेला सहकार्य केले, ही स्पर्धा आयोजित करत असताना त्या सर्वांचं या ठिकाणी आज आगमन होत आहे. जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिलं प्रथमतच आज या स्पर्धेचं आयोजन पार पडतंय. पण अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. आणि हा या वेळेला मात्र मोठा फटका आहे, चांगला फटका आहे. पण धावा मात्र 2 आणि 2च मिळणार आहेत. आता मात्र 14 चेंडू आणि 34 धावा या ठिकाणी मात्र जिंकण्यासाठी गरजेचं आहे. 34 धावांचा पाठलाग मात्र कसा करतील हे बघायचंय सध्या. या वेळेला सुद्धा मात्र समोरच्या दिशेला खेळला गेलेला फटका, तिकडे मात्र 2 धावा मिळणार का? आणि हो, नक्कीच 2 धावा मिळवलेत. या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र बॉल पलीकडे चाललाय आणि सामन्याचं समीकरण मात्र आता हळूहळू बदलत चाललंय. 13 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 32 धावांचा पाठलाग अजूनही करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. वैभव राऊत मात्र चांगल्या फॉर्म मध्ये 8 बॉल 13 वरती सध्या बॅटिंग करतोय आणि अशाच धावा जर येत राहिल्या तर हा सामना जो आहे तो तसं बघायला गेलं तर शर्विल कॉप्सच्या बाजूने सुद्धा निर्णय देऊ शकतो. सुरुवात मात्र थोडीशी संघर्षातून जरूर झाली आहे, पण आता मात्र धावा येऊ लागलेल्या. धावांची गती थोडीशी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र हा सरळ बॉलर्स बॅक ड्राईव्ह. दरम्यान सध्या स्कोर जर पाहिलं तर 3 ओव्हर संपल्यात. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि आता मात्र सलमान सोलंकी बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. सामना मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता हळूहळू रंगतदार स्थितीमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. सलमानच्या पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा जमवल्या गेलेत. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकते 21 या धावसंख्येवरती. 51 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही 30 धावा गरजेच्या आहेत. बॉल मात्र शिल्लक राहिले ते 11. संतोष पावगेसाठी मात्र या वेळेला लाऊड अपील केली जाते आणि पंचांनी मात्र एक बोट आसमंताकडे उंचावलंय. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले. त्यांनी इथे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 पंच लागू करतील. सतीश कुरुप सरांच्या माध्यमातून तिकडे आपण जर पाहिलं तर हा LBW घोषित केलेला फलंदाज बाद होतोय आणि विकेटचं होतं पतन.
प्रॉपर मिडल ऑफ द स्टंप प्लम एल बी या ठिकाणी आपण पाहू शकता. पंच मात्र सतीश कुरूप सर एक तटस्थ असे पंच आहेत आणि त्याचबरोबर एक निष्पक्ष अशी पंचांची भूमिका मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून मात्र पार पडताना आपण त्यांना पाहिलेले. संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वात अभ्यासू पंच आणि त्याचबरोबर सर्वात आपण जर पाहिलं तर कडक शिस्तीचे पंच म्हणून मात्र सतीश कुरूप सरांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. आणि आज मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर हा लेग बिफोर विकेटचा निर्णय आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं की कशा पद्धतीने मात्र पंचांनी त्याची पडताळणी केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. निशांत शिवलकर. निशांत शिवलकर उर्फ भाई मैदानाच्या आतमध्ये. दांडगा अनुभव याही खेळाडूकडे आहे. बरेच वर्ष मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवलेल्या फलंदाजांचा हा भरणा असलेला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे शर्विल कॉप्स. गिरीश कोचरेकरला आपण पाहिलं, त्याचबरोबर निशांत शिवलकर भाईला आपण बघतोय या संघामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला मात्र सलमान भाई आहेत. नक्कीच एक चांगला बॉल पाहायला मिळेल, पण या वेळेला मात्र एक्स्ट्रा जी धावून काढायची धाव होती ती नाही घेता आली कारण बॉल डिक्लेअर मध्ये गेलाय. त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. हळूहळू मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये ही मॅच जाताना बघायला मिळते. दोन्ही बाजूने मात्र समान संधी देणारा हा सामना आणि या सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर आता 9 बॉल 29 धावा अजूनही गरजेच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. चर्चा मात्र सुरू आहे, काहीतरी मात्र त्या ठिकाणी विचारपूस करतायत, पंचांसोबत हितगुज साधलं जात आहे. 9 बॉल 29 धावा. अनेक अशा चर्चा होत असतात, अनेक असे आक्षेप घेतले जात असतात खेळाडूंच्या माध्यमातून. लेग बाईज इशारा मात्र पंचांकडून कळवला जातोय. ओव्हर मधला मात्र आता 3 बॉलचा खेळ पूर्ण. या वेळेला सुद्धा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन्स कंट्रोलमध्ये ठेवावे लागतील. सलमान सोलंकी या वेळेला अतिरिक्त धाव खर्च करतोय. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत होत्या. 23 ऑन बोर्ड विद लॉस ऑफ 2 विकेट्स. 23 रन 2 विकेटों के नुकसान पर अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आए थे शुरुआती गेंदों पर, लेकिन इस बार अतिरिक्त रन खर्च किए है सलमान खान सोलंकी ने. इस बार फाइन लेग की तरफ खेला, वहां पर है डिक्लेयर जोन, और डिक्लेयर जोन में अगर आप खेलेंगे तो 1 या 2 ही रन ज्यादातर आपको मिलेंगे. सामने की डिक्लेयर में अगर आप खेलते हो तो वहां पर 2 रन आपको मिलेंगे, लेकिन इस बार पीछे की तरफ जो डिक्लेयर जोन है, फाइन लेग की तरफ, गली की तरफ, थर्ड मैन की तरफ, जहां पर 1 ही रन आपको मिलेगा, तो 1 ही रन पर संतुष्ट रहना होगा. इस बार निशांत शिवलकर को सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 2 विकेटों के नुकसान पर. आखिरी 2 गेंदों का खेल अब शेष ओवर नंबर 4 से, और इस बार भी बड़ा शॉट खेलने की तैयारी में थे. निशांत शिवलकर जानते हैं कि अगर बड़ा शॉट इस ओवर में नहीं लगा तो आने वाली गेंदों पर प्रेशर कंधों पर बढ़ता जाएगा. 8 गेंदे और 8 गेंदों में अब 26 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए. फिलहाल 25 है, 26 और बनाने हैं आने वाली 8 गेंदे, और इस ओवर की जो 2 गेंदे हैं उसमें एक बड़ा शॉट लगना बहुत जरूरी है. अगर शर्विल कॉप्स को इस मुकाबले में वापसी करनी है तो आने वाली 2 गेंदों में एक चौका या छक्का आना बहुत जरूरी होगा उनके लिए. फिलहाल सलमान वर्सेस निशांत, और ये देखिए ये वही सोच रहे थे कि एक आध बड़ा शॉट अगर आता है तो आखिरी ओवर में प्रेशर थोड़ा सा कम हो जाएगा, लेकिन यहां पर अपनी विकेट गंवा दी है निशांत शिवलकर भाई ने. वाइडिश लॉन्ग ऑन पर एक आसान सा कैच फ्री होम डिलीवरी के साथ. अब निशांत शिवलकर बैक टू द डगआउट. बिल्कुल जहां पर ये फील्डर खड़े थे वहां पर ये डिलीवरी पहुंचाई. नो होम डिलीवरी, यहां पर जैसे हम देखेंगे नो एक्स्ट्रा चार्जेस, मुफ्त यहां पर जहां पर खड़े थे वहां पर ये झेल सौंप दिया था खिलाड़ी के हाथ में. नए बल्लेबाज गए हैं मैदान पर.
प्रदीप, अब आने वाली 7 गेंदों में 26 रन बनाने हैं, 4 छक्के लगाने हैं इस आने वाली 7 गेंदों में। बाईं हाथ के बल्लेबाज प्रदीप इस बार स्ट्राइक पर। सलमान के ओवर की आखिरी गेंद, और इन्होंने भी बल्ला घुमाया जरूर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। बिंदी गेंद के साथ ओवर नंबर 4 की समाप्ति। अब आने वाली 6 गेंदों में बनाने होंगे 26 रन। किफायती गेंदबाजी की है सलमान। वैभव राउत वैसे देखा जाए तो अच्छे फॉर्म में नजर आए, लेकिन प्रदीप अब तक अपने एक ही बॉल को फेस किया है और एक भी रन नहीं उन्होंने बना पाया। अब आखिरी 6 गेंदों में 26 रनों की दरकार होगी इस मुकाबले को जीतने के लिए। फिलहाल सेमीफाइनल नंबर 2 का मुकाबला यहां पर हम देख रहे हैं, जहां पर 51 रन बनाने हैं शर्विल कॉप्स को, और उनके खिलाफ होगी रिया 11 प्रभा देवी। और आखिरी ओवर लेकर अब एक युवा गेंदबाज रुद्र तिवारी। और फिलहाल वैभव राउत, उनके कंधों पर बड़ी जिम्मेदारी। अगर वो मैच अपनी टीम को जिलाते हैं यहां पर एक जीत, तो अगर जीत दिलाने के बाद उनके लिए 501 रुपए का नगद इनाम होगा। आणि तसंच मात्र आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी उच्च न्यायालयाचे सन्माननीय ॲडव्होकेट तुषार खंदारे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतं। मी जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिल्याच्या या दुसऱ्या रजनीमध्ये आज संध्याकाळच्या 17 मध्ये मात्र सन्माननीय ॲडव्होकेट तुषारभाई खंदारे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। व्हेरी वॉर्म वेलकम ॲडव्होकेट तुषारजी खंदारे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दरम्यान इथे मात्र विकेट आली आहे, ज्याच्यावरती मात्र इथे पारितोषिक लागतात तो फलंदाज मात्र बाद होतोय। म्हणजे अगोदर निशांत शिवलकर यांच्यासाठी मात्र पारितोषिकाची घोषणा केली, तो फलंदाज बाद झाला। सध्या आपण वैभव राऊत साठी पारितोषिक जाहीर केलं तर आपण नुकताच वैभव राऊत सुद्धा आउट होऊन माघारी परतलेला पाहिला। आणि सन्माननीय ॲडव्होकेट तुषार खंदारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन व्यासपीठावरती होतंय। व्हेरी वॉर्म वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तुषारजी। दरम्यान नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये। या वेळेला मात्र नटराज स्टाईल मध्ये खेळायचा प्रयत्न होता, तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेला बॉल जातोय। पंचवीस धावा आहेत स्कोर कार्ड वरती। ही मॅच मात्र आता हातातून निसटलेली आहे तसं बघायला गेलं तर शर्विल कॉप्सच्या। औपचारिकतापूर्ण हा सामना। दरम्यान या वेळेला मात्र मिड विकेटला फटका खेळलाय जरूर, पण तिकडची बाउंड्री खूप लांब आहे तसं बघायला गेलं तर। तिकडच्या सीमारेषा ओलांडणं फलंदाजांसाठी सोपं नाहीये, प्रॉपर टायमिंग झालं पाहिजे, त्यासाठी पूर्ण ताकद फटक्यामध्ये लावावी लागेल तरच आणि तरच त्या ठिकाणी मात्र तिकडे तुम्ही चौकार षटकार ठोकू शकता। अन्यथा आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूला आज खूप चौकार षटकार आलेले आपण बघितले, ऑन साइडला मात्र कमी प्रमाणात चौकार षटकार बघायला मिळाले या मैदानामध्ये। आणि या बॉलवरती मात्र आता हा मोठा फटका आहे, नक्कीच या 6 धावा आहेत। आणि या फटक्यासोबत मात्र ॲडव्होकेट तुषार खंदारे साहेबांचं स्वागत केलं जातं खरं तर मैदानामध्ये। हा षटकार येतोय, अर्धा डझन धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती। धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकारासोबत पुढे सरकेल 33 धावा स्कोर कार्ड वर। शेवटच्या आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, 2 बॉल मध्ये बनवायचे 18 धावा। औपचारिकतापूर्ण मॅचेस म्हणावी लागेल, कारण 2 बॉल 18 थोडंसं कठीण आहे। आणि दरम्यान मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळेल। आता एकच चेंडू शिल्लक राहिलाय, यानंतर मात्र आता जेपी वॉरियर्स आपण सज्ज व्हायचंय, टॉस करणार आहोत आपण। जसा मात्र हा सामना संपेल यानंतर फायनल मॅचचा टॉस होईल आणि लगेच मॅचला सुरुवात होईल। वेळ आपल्याकडे खूप कमी राहिलेला आहे, 6:30 वाजायला आलेले जवळपास। आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जो आहे, व्हाईट बॉल आलाय, हा व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी। खूपच जास्त बाउन्स होता या बॉलमध्ये, त्यामुळे स्ट्रायकिंग अंपायर सतीश कुरुप सरांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला कळवला जातोय।
1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली जाईल आता या बॉलवर. हा तसेच या ठिकाणी मात्र या वेळेला हा मोठा फटका पण झेल होऊ शकतो आणि आली आहे विकेट. आणि अशा पद्धतीने मात्र आता हा सामना इथे समाप्त होतोय आणि मेगा फायनल गाठणारा संघ ठरतोय तो मात्र रिया 11 प्रभादेवी. मनपूर्वक अभिनंदन. आणि मैदानावरती शुभागमन होतंय किंग ऑफ जोगेश्वरी सन्माननीय श्री सूरज भाऊ पोटे यांचं सुद्धा मात्र मैदानामध्ये शुभागमन होतंय. व्हेरी वॉर्म वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत सन्माननीय सूरज भाऊ पोटे. तसेच उच्च न्यायालयाचे सन्माननीय ॲडव्होकेट तुषारजी खंदारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या व्यासपीठावरती मात्र युवा प्रतिष्ठान अध्यक्ष जे सन्माननीय प्रथमेश गायकवाड साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर नक्कीच ही सर्व मान्यवर मंडळी आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आज इथे उपस्थित राहिली त्याबद्दल या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय तुषारबाई खंदारे आणि त्याचबरोबर सूरजभाऊ पोटे यांचं या ठिकाणी मात्र मैदानावरती आपल्या व्यासपीठावर शुभागमन झालंय. उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सन्माननीय तुषारबाई खंदारे आणि त्याचबरोबर किंग ऑफ जोगेश्वरी सूरजभाऊ पोटे हे सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित. तसेच प्रथमेशजी गायकवाड साहेब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. आणि पुनश्च एकदा सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. थोड्याच वेळात आपण आता मात्र मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी दोन्ही संघ मेगा फायनलला पोहोचणारे दोन्ही संघ आपण टॉससाठी मात्र